हॅलो फ्रेंड्स, आज जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती माणक्यांपासून केलेली आहे, ज्याला आपण स्क्विड्स म्हणून सुद्धा म्हणतात। ही गोव्याच्या पद्धतीची स्क्विड चिली मी करून दाखवणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मी रेसिपीला सुरुवात करते। तर बारीक गॅस करून ही चांगली शिजून घ्यायची आपण झाकून, म्हणजे ते व्यवस्थित दाताला असं चिमट लागणार नाही। फ्रेंड्स, काही कारणामुळे माझा व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला आणि मला आत्ताच कळालं की माझं जे स्टार्टिंगचं होतं ते रेकॉर्ड नाही झालं। तर आता मी परत तुम्हाला एक्सप्लेन करते। मी सर्वात पहिली कढई ठेवलेली आणि त्याच्यात थोडं खोबरेल तेल घातलेलं आणि त्याच्यानंतर मॅरिनेटेड जे मी माणक्या आहे त्या घातलेल्या आहे आणि ते आता चांगले शिजून घेणार आहे। आज मी नॉर्मली मी जेव्हा करते ही रेसिपी तर ती मी कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेते, पण आज माझ्याकडून ते राहून गेलं कुकरमध्ये शिजवायचं, म्हणून मी अशा रीतीने ते शिजून घेते आहे। थोडा टाइम जाईल, पण अशा पद्धतीने आपण करू शकतो। आता ही मी थोडा वेळ वाफवून व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहे। एक 5-10 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित बारीक गॅस किंवा मीडियम गॅसवर ते शिजून घेऊया, जिथपर्यंत ती माणकी सहज तुटली जात नाही तिथपर्यंत आपण ती शिजून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता पाणी जे होतं ते सगळं इव्हॅपोरेट होऊन गेलेलं आहे, म्हणजे सुकून गेलेलं आहे। तर अशा रीतीने आपण हे शिजून घ्यायच्या आणि हे असं तोडून बघायचं की तुटलं जातं का नाही ते, म्हणजे ती माणकी व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी हे एक वेगळ्या भांड्यात काढून ठेवते। एक वेगळ्या भांड्यात मी काढून ठेवते आहे, कारण आता मी कांदा थोडा तळसून घेणार आहे, कांदा टोमॅटो, म्हणून मी हे सगळं वेगळ्या ह्याच्यात काढते। इथे मी एका ताटात कांदा, टोमॅटो आणि कॅप्सिकम कापून घेतलेले आहे। आता सर्वात प्रथम मी कांदा घालते। हा कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत परतवायची गरज नाही, शिजेल एवढा परतवायचा, म्हणजे लाईट ब्राऊन होईल एवढा आपण परतून घेऊया। त्याच्यातलं पाणी सगळं सुकायला पाहिजे। पाणी जरा सुकून आलं की मग मी त्याच्यात थोडंसं तेल घालीन, नाहीतर आता घालायची त्याची गरज नाही। कांदा लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यात थोडं मीठ घालते आहे आणि मग थोडं मीठ एक्स्ट्रा मग मी ऍड करणार आपली क्वांटिटीच्या हिशोबाने आहे। फक्त कांदा जरा पाण्याचा अंश त्याचा कमी होण्यासाठी मी मीठ घालते। मीठ घातल्यानंतर कांदा लवकर शिजून येतो, कारण त्याचं पाणी लगेच सुकून जातं। एवढा कांदा शिजला की मी आता याच्यात थोडं खोबरेल तेल घालते। एवढंच लवकर परतून होईल।
ह्याच्यातच मी आलं लसूण घालते आहे. ते सुद्धा चांगलं मी परतून घेणार आहे. फ्रेंड्स, आलं लसणाची पेस्ट आपण वाटून ठेवतो तेव्हा त्याच्यात थोडं मीठ आणि आपण हे घालायचं, तेल घालायचं, म्हणजे ती जास्ती काळ टिकते. हे थोडं फ्राय करून झाल्यानंतर मग मी त्याच्यात सगळे मसाले, गरम मसाला, हळद वगैरे घालणार आहे, लाल तिखट. आलं थोडं तळसून झाल्यानंतर मी आता त्याच्यात लाल तिखट घालते आहे. ते आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो लाल तिखट सुद्धा. तसंच मी गरम मसाला, आपल्याकडे जो काय गरम मसाला आपण वापरतो नेहमीच्या याच्यात जेवणात तो आपण घालू शकता. आणि तसंच हळद. थोडा मसाला तळसल्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो घालते आहे. आणि ते सुद्धा मी तळसून घेते. कॅप्सिकम आणि कोथिंबीर मी लास्टला घालणार, कारण कॅप्सिकम जरा कच्ची असेल तर क्रंची लागते आणि चवही चांगली येते. हे चांगलं आपण तळसून घेऊया. आणि जसं आपलं तळसलं की आता मी त्याच्यात एकदम पूर्ण शिजायची गरज नाही, आपण त्याच्यात कॅप्सिकम जे मी कापलेले होते ते घालते. आणि तसंच कोथिंबीर आणि माणक्या घालते. ही डिश तुम्ही नक्की करून बघा. चांगली एक वेगळं काहीतरी आपण माणकीपासून एक पदार्थ होतो आणि आपण दररोजचं तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने आपण नक्की करून बघा, आपल्याला आवडेल. आता एक वाफ देऊन मी हे शिजून घेते. आणि शेवटला मी ह्याच्यावर लिंबू पिळणार आहे. आता आपण चवीनुसार थोडं मीठ घालूया. आपण स्टार्टिंगला कांदा परतताना थोडं मीठ घातलं होतं, तर ते आपण म्हणजे आठवण ठेवायची की नाहीतर मीठ जास्ती होईल, डबल होऊ शकतं. तर ते तुम्ही प्लेटमध्ये बघू शकतात उकडा भात आहे, थोडं सॅलड आहे आणि जे माणक्यांचं मी चिली केलंय ते सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर मी बाउलमध्ये तिसऱ्याची आमटी काढली आहे, जी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. ती सुद्धा नक्की रेसिपी जाऊन बघा. या सगळे पदार्थ तुम्ही एकदा तरी ट्राय करा असं मी म्हणेन, कारण
एकदा तुम्ही केलं की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा ती रेसिपी करायला घ्याल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.